नमस्कार मित्रांनो, मी शिरीष लहाडे. माझ्या यूट्यूब चॅनलला आपलं स्वागत आहे. आज एका महत्त्वाच्या सामाजिक प्रश्नावर आपण चर्चा करणार आहोत. माझा ज्योतिष कार्यालय आहे. खूप लोक तरुण पोरं माझ्याकडे नेहमी पत्रिका पाहायला येतात. त्यांचे प्रॉब्लेम ऐकून मला जे सामाजिक प्रश्न लक्षात आलेला आहे, त्या प्रश्न आणि त्याची उत्तर काय मला योग्य वाटतात ती मी या आजच्या एपिसोडमध्ये आपण डिस्कस करणार आहोत. की तरुण मुलं जे आहेत तर त्यातले बरेचसे लोक उच्च शिक्षित आहेत. शिक्षणासाठी भरपूर पैसा खर्च केला आहे, वेगवेगळ्या डिग्र्या घेतलेल्या आहेत, पण तरीही त्यांना मनासारखा जॉब मिळत नाही. हा त्यांचा प्रश्न आहे. चांगली नोकरीच मिळत, खूप कमी पगाराचा जॉब आता मिळतो. नशिबाने थोड्या 10% लोकांना चांगला जॉब मिळतो. आता हा एक प्रश्न झाला की बेकारी समाजामध्ये आहे. पोरं इंजिनियर होतात पण क्लार्कच्या पदासाठी अर्ज करतात, शिपाईच्या पदासाठी अर्ज करतात, कुठल्या पदासाठी मला नोकरी द्या. आता एक माझ्या पाहण्यात आलं, त्याचं कारण तुम्हाला मी सांगतो, ते पटव न पटव ऐकून. की फर्स्ट क्लासमध्ये डिस्टिंक्शनमध्ये सुटलेला इंजिनियर 30,000 40,000 रुपये महिन्यावर काम करतो. त्याला चांगला जॉबच मग सिलेक्शनच होतं. दोनदा नापास झालेला मुलांच्या भाषेत वायडी झालेला तो मुलगा डायरेक्ट जॉईन होतो आणि त्याला 1,00,000-1,50,000 रुपये पगार मिळतो. या डिस्टिंक्शनवाल्या पोराडला बॉस म्हणून तो येतो. आता याच्या मागं काय कारण असावं? याला काही वेळा नशिबाचा भाग पण आहे, काही वेळा पत्रिकेतले दोष हे सुद्धा आहे. तर आता काय झालं, शिक्षणासाठी खूप पैसा खर्च केल्यानंतर सुद्धा जॉब मिळत नाही. मग त्याच्यामुळं काय, मुलांची लग्न उशीर व्हायला लागली. कारण 26-27 पर्यंत मुलं जॉब शोधतात. जॉब शोधल्यावर लगेच जबाबदारी घेण्याची तयारी नसते, कारण पगार कमी असतो. पुणे, मुंबई, बेंगलोर ठिकाणी राहायचं तर महिन्याला 1,50,000 रुपये तरी घरामध्ये यायला पाहिजे. कारण घर घ्यायचं झालं, अगदी 1 BHK फ्लॅट घ्यायचं झालं तर 20-25 रुपये पुण्यामध्ये लागतं. अगदी आउटसाईडला घेतलं तर तुम्हाला 15-20 मिळेल, पण तिथून कामाच्या ठिकाणी जायचं म्हटलं तर तास 2 तास प्रवासच करावा लागतो. म्हणजे एकंदर तर पेट्रोलच्या खर्चातून त्याचे बेरीज बाजाबरोबरच होतं. 20-25 रुपये घर भाड्याला जर घातले तर घरामध्ये खायला प्यायला काय करणार? मग एवढा तर पगार नसतो. त्याच्यामुळं मुलं लग्न करायला तयार होत नाहीत. मुलींचं पण तीच परिस्थिती की मला नोकरी लागल्याशिवाय नको, का तर पायावर उभं राहिलं पाहिजे. हल्लीचा काळच असो. पूर्वीचा जो काळ होता आमच्या काळात, आम्हाला नोकरीवाल्या पोरी आल्या तरी आम्ही नाकारल्या की नाही, आम्हाला घर सांभाळणारी मुलगी हवी. आता मुलाचं रूप बघत नाही, काही नाही, त्याला पगार किती आहे 5. आता मुलं सुद्धा काय करतात, मुलीचं रूप बघत नाही. पूर्वी कसं होतं, सुंदर मुलगी पाहिजे, मग ती कमी शिकलेली आली तरी चला. आता पोरं काय म्हणतात, नोकरीवाली पाहिजे, ती दिसायला कशी का असणं, का त्या एकाच्या पगारात भागतच. म्हणजे परिस्थिती अशी सामाजिक निर्माण झाली आहे की पैसा कमवणं हे पहिलं ध्येय झालेलं आहे, बाकीच्या गोष्टी नंतर. पूर्वी आम्ही 10:30 ते 5:30 काम करायचो. मी बँकेत होतो, 10:30 ते 5:30 काम करायचं. आता पोरं 8ला घरातून बाहेर पडतात, रात्री 8, 8:30, 9लाच घरी येतात. जाण्याचं टायमिंग आहे, येण्याचं टाईम, म्हणजे 12-13 तास पोरं मुली बाहेर असतात. जेव्हा ते दमून भागून येतात, आपण एक गृहीत धरले की नवरा बायको सर्व्हिसला सकाळी 8ला बाहेर पडले, संध्याकाळी 7:30-8ला घरी आले, दोघं दमलेले आहेत. स्वयंपाक कोणी करायचा? तर स्वयंपाक केला, दोघांनी मिळून स्वयंपाक खाल्लं तर इतके दमलेले असतात की लगेच झोपून जात. मग त्यांचं जे सेक्शुअल लाईफ आहे त्याच्यामध्ये सुद्धा आनंद राहिलेला नाही. की आईवडिलांना फोन केला किंवा मुलं मोठी झाली, समजा मुलं झाली, त्यांच्याशी गप्पा मारत बसले, TV पाहत बसले, हा विषयच राहिला. त्याच्यामुळे शनिवार रविवार शिवाय त्यांना वेळ मिळत नाही. आणि मग शनिवार रविवारी कोणी पाहुणे रावळे आले तर त्यांना आवडत नाही. खूप वेळ झोप काढणं, आराम करणं, एवढ्याच गोष्टीमध्ये त्यांना आनंद मिळतो. त्याच्यामुळे सामाजिक जी वीण आहे, आईवडिलांचं मुलांचं नातं किंवा नातेवाईकांचं नातं, भावाभावाचं नातं, हे हळूहळू दुरावत चाललेलं आहे. तरुण पोरांचा हा प्रॉब्लेम तुम्ही समजून घ्या.
मग संसार नीट होत नाही. स्टेटस सांभाळावं लागतं. म्हणजे 1 BHK फ्लॅट घेतला तर लाज वाटतं, 2 BHK घेतला तर मध्यमवर्गीय झालं, 3 BHK घेतला म्हणजे स्टँडर्ड. मग आपल्याला गरज नसताना सुद्धा नवरा बायको एका पोराला काय करायचं 3 BHK, पण ते मोठं घर घ्यायचं, फर्निचर करायचं, मग त्याचे घराचे फर्निचरचे हप्ते, गाडी घ्यायची. काय तुम्हाला लागो न लागो, तुम्हाला गाडी दारामध्ये असली तर स्टेटस, म्हणजे गाडी पण पाहिजे. मग याचे हप्ते भरले तर घरामध्ये पैसे द्यायला जमत नाही, आईवडिलांची काळजी घ्यायला जमत. हे दुष्टचक्र आहे. हे दुष्टचक्र तुम्ही प्रत्येकाने समजून घेतलं पाहिजे की तुमच्याकडं तुम्ही 10 लाखाची गाडी घेतली तर दुसऱ्याकडे 20 लाखाची असते, तर तुम्हाला तुच्छच ठेवतो. आणि नसली तरी काहीच प्रॉब्लेम. मग एक मोटरसायकल घरात असली, स्कूटर असली बाईला पुष्कळ झाला, असं माझं मत आहे. कारण तुम्ही कंपनीत जायचं, गाडी चालवत गेलं तर दमून जातात, त्याच्यापेक्षा कंपनीच्या गाडीतून गेलेलं सगळ्यात चांगलं. पण ज्यांना सुरुवात आहे त्यांनी गाडी घेण्याच्या पाठीमागं जास्त लागू नये, असं माझं स्वतःचं मत आहे. वेळेवर लग्न होत नाही म्हणून मुलं उशिरा पोरं झाले की त्यांच्या मध्ये प्रॉब्लेम तयार होतात. ती हुशार, कारण मुली बाईचं शरीर जे असतं ना ते सुदृढ काय असतं, तिला संतती होण्याचा का, तर साधारणतः 21 ते 30 वर्षापर्यंत तिला चांगली संतती होते. 35 वर्षानंतर मुलांमध्ये प्रॉब्लेम चालू होतात. आता मुली जर लग्न 30-32 केले तर पोरं बाळ कधी व्हायचे. त्याच्यामुळं मग हाताशी पण लवकर येत नाही. तुम्ही रिटायर्ड होता तरी पोरं शिकतच असतात, हा प्रॉब्लेम तयार होतो. पूर्वी 50व्या वर्षी पोरांचे लग्न होऊन जायचे, आईबाप तरी नोकरी करत असायचे. बचतीकडे दुर्लक्ष होतं. आता कोणालाही पेन्शन नाही आहे. म्हातारपणी मुलं विचारतील याची गॅरंटी नाही. येणारा काळ असाच राहील की तुम्हाला तुमच्या स्वतःच्या जीवावर जगायचं. मग म्हातारपणी आपल्याला महागाईचा विचार करता किती पैसे लागतील, 2 नोकर ठेवायची जास्त वेळ आली तर किती पैसे लागतील, हा हिशोब करून तुमची बचत म्हातारपणासाठी झालीच पाहिजे. अचानक तुम्हाला काही झालं तुमच्या जीवाला तर पाठीमागचा जो जोडीदार आहे त्याचं जीवन कसं जाईल, हा विचार तुम्ही तरुण वयामध्येच केला पाहिजे. मग काय करता येतं, तर त्याच्यासाठी LICचा टर्म इन्शुरन्स हा उतरवलाच पाहिजे. कमीत कमी 1 कोटी 2 कोटीचा इन्शुरन्स उतरवला. आता पारसारखं 5-50 लाखात काही होत नाही. 1 कोटी इन्शुरन्स उतरवला, बायकोला जर समजा 1 कोटी मिळाले तर त्याला 50,000 रुपये महिना व्याज मिळतं. हे कसं तरी ती जगू शकतं, मुलाबाळांचा शिक्षणाचा वगैरे भाग. दुसरा प्रश्न असा आहे की तो एक टर्म इन्शुरन्स उतरायचा, तर त्याच्याशिवाय पेन्शन प्लॅनमध्ये सुद्धा तुम्ही पैसे गुंतवलेच पाहिजेत. की नाही मी SIP मध्ये गुंतवतो, मी अमुकच घेतो, मी फ्लॅट. माझा सल्ला आहे की तुम्हाला त्याच्यात गुंतवायचं, पण पेन्शन एक प्लॅन तुम्हाला पाहिजेच. कारण काय की आता मी गृहीत धरू की मी SIP मध्ये 10,000 रुपये महिना टाकतो, 10,000 रुपये मी पेन्शन प्लॅनमध्ये टाकतो. एक 4 वर्षांनी माझा मृत्यू झाला तर माझ्या SIP मध्ये जेवढे आहेत तेवढेच पैसे मला मिळणार. पण LIC मध्ये मी जर 50 लाखाची पॉलिसी काढली असेल, 10,000 रुपये महिना हप्ता भरत असेल, तर माझ्या घरच्यांना 50 लाख मिळतील. ॲक्सिडेंट डेथ झाला तर 1 कोटी रुपये मिळतील. हा मोठा फरक. म्हणून LICला पर्याय नाही, विम्याला पर्याय नाही म्हणतात, त्याचं कारण हेच आहे. त्याच्यामुळे तरुण मुलांना जे SIPचं आकर्षण आहे किंवा फंडामध्ये पैसे टाकायचे आहे, हौस आहे, तर ते करा तुम्ही. पण LICचे 2 प्लॅन तुम्ही उतरवलेच पाहिजे, असा माझा तुम्हाला सल्ला आहे. कोणाला त्याच्यामध्ये मार्गदर्शन लागलं तर मला अवश्य विचारा, माझ्याकडे LICची एजन्सी आहे. माझ्याकडे अजून एक मुलांना नोकऱ्या मिळत नाहीत. आता BCom म्हणजे आता आमच्या काळामध्ये BCom म्हणजे फार डिग्री मोठी वाटत, बँकेमध्ये लगेच जॉब मिळायचा. आता BCom BA या डिग्रीला पाहून लोक हसतात, त्याच्यामुळे पोरं BA BCom होत नाहीत. जे झाले त्यांचे तर हालकुत्रा खात, त्यांना नोकरीच मिळत नाही. इंजिनियरला नोकऱ्या मिळत, इंजिनियर झाला तर तो सुद्धा बँकेत क्लार्कसाठी अप्लाय करतो.
इंजिनियर CA लोक बँकेत क्लार्कसाठी अप्लाय करतात. त्याच्यामुळे BCom BA वाल्यांना कोण विचारत. त्याच्यामुळे तुम्हाला डिग्र्या घ्यायच्या झाल्या तर तुम्ही टेक्निकल डिग्री घ्या. कुठल्या कारखान्यामध्ये तुम्हाला जॉब मिळू शकतो. कामाची लाज ठेवू नका. माझ्याकडं आजच साफसफाईला माणूस आला होता, फॅन पुसणं भिंतीला वगैरे, आणि त्या सोसायटीमधलंच काम करणारा. तो सोसायटीमधल्या रोज 40 गाड्या धुतो. किती? 40 गाड्या. सकाळी 20 गाड्या धुतो, संध्याकाळी 20 गाड्या धुतो. एका गाडीला 800 रुपये घेतो महिन्याचे. 32,000 रुपये महिना तो गाड्या धुण्याचे कमवतो. आणि असे किरकोळ कामं आमच्यासारख्यांकडे जे जाऊन करतो त्याचे पैसे वेग. शनिवार रविवार सुट्टी. शनिवार रविवार गाड्या धुत नाही. 32,000 रुपये महिना तो गाडी धुण्याचे कमवतो. आमचं इंजिनियर झालेलं पोरगं 25,000 30,000मध्ये 12 तास राबतो. तर माझा सांगण्याचा हेतू असा आहे की तुम्ही व्यवसायाकडे लक्ष जर दिलं, ज्यांना जॉब मिळत नाही त्यांनी व्यवसाय करायला हरकत नाही, तो कुठलाही असो. माझा एक मित्राचा मुलगा काय म्हणतात त्याला, मेकॅनिकल इंजिनियर झाला. त्यांनी पंक्चरचं दुकान टाकलं होतं. त्या जॉब मिळत होतं तर पंक्चरचं मामाच्या दुकानामध्ये जाऊन पंक्चर काढायला शिकला, पंक्चर दुकान टाक. त्यानंतर जॉब मिळाला, दुबईला गेला, परत भारतात आला, सगळं झालं. पण ही लाज न धरलं तर तुमचं जीवन आयुष्यामध्ये सुखी होणार आहे. नोकरीपेक्षा व्यवसाय कधीही चांगला. मी बँकेत होतो, मला बँकेत जेवढा पगार मिळतो त्याच्यापेक्षा मला व्यवसायामध्ये माझ्या जास्त पैसे मिळतात. त्याचा व्यवसाय कधीही चांगला, हे तुम्ही हळूहळू मनात घ्या. कोणताही व्यवसाय टाका, सुरुवातीला 6 महिने कमीच पैसे मिळतात, नंतर एकदा दम बसला की चांगला पैसे मिळतं. तुम्ही जर पाहिलं तर मुसलमानचे पोरं नोकऱ्या करत नाहीत, पण सगळे पंक्चरचे दुकानं त्यांचे आहेत, गॅरेज त्यांचे आहेत. तुम्ही प्लंबर दुरुस्तीला तेच येतात आणि इंजिनियरपेक्षा जास्त कमवतात. मुलांना आणखी एक रिक्वेस्ट, बाबांनो, वेळेवर लग्न करा. जॉब कसा असू दे, वेळेवर लग्न केलं तर वेळेवर मुलं होणं, वेळेवर त्या पोरांचे लग्न होणं, हाताशी येणं, या गोष्टी घडतात. आणि जाता जाता सगळ्यात महत्त्वाचं, तुमचं करिअरकडे तर तुम्ही लक्ष द्या. तुम्हाला जगणं अवघड आहे, संघर्ष रोज आहे, पण घराकडं लक्ष द्या. आईवडिलांकडे लक्ष द्या. त्यांना थोडा वेळ द्या, रोज 5 मिनिट. तुम्ही जर आईवडिलांपासून लांब राहत असाल तर रोज एक फोन करा. एकत्र राहत असाल तर संध्याकाळी गेल्यावर 5-10 मिनिटं त्यांच्याशी बोला. आई कशी आहे, जेवली का, औषधं घेतली का बाबा, तुम्ही काय आणायचं का तुम्हाला, कशी काय तब्येत, बरं आहे ना, थोडंसं बोला. तुम्ही त्यांच्याकडे लक्ष देता हे त्यांना जाणवू द्या. आणि माझे अनेक मित्रांची मुलं, माझी मुलं परदेशी जाऊन आलेले आहेत. आम्ही स्वतः 18 देश फिरून आलेलो. परदेशामध्ये नोकरी करायला जायचं फार मोठं वेळ तरुणांमध्ये आहे, पण तितकीच महागाई तिथं आहे. अमेरिकेमध्ये 5 पट महागाई. एक ढोबळी मिरची 50 रुपयाला मिळतं. आपल्याकडे 50 रुपयाचे 1 किलो भर मिळतं. म्हणजे भारतामध्ये जर 1 लाख पगार असेल आणि अमेरिकेत 5 लाख असेल तर सारखाच. तर तिथं 5 लाख आहे म्हणून तुम्ही पळत गेले तर तुमचे पैसे तेवढेच खर्च होतात. कधी भारतात यायचं जायचं ते साचवलेले सगळे पैसे संपवतात. फक्त एक काय तर कौतुक, मी अमेरिकेत नोकरीला आहे, पण तो आनंद जो आहे भारतात राहण्याचा, नातेवाईकांना भेटण्याचा, आपल्या मुलांवर संस्कार होण्याचा, तो आनंद अमेरिकेत राहून मिळत नाही. त्याच्यामुळं परदेशामध्ये जाऊन नोकरी करायचं वेळ जे आहे ते मुलांनी कमी करावं. भारतामध्ये आता खूप चांगल्या सुविधा आहेत, मोठमोठे कारखाने येतात. त्याच्यामुळे भारतामध्ये नोकरी करणं, भारतामध्ये आपल्या ज्ञानाचा वापर करणं हे कधीही चांगलं. तर ज्यांना जॉब नाही त्यांनी कामाची लाज ठेवू नये, त्यांनी व्यवसायाकडे लक्ष द्यायला हरकत नाही. ज्यांना जॉब आहे त्यांनी अधिक चांगला प्रयत्न करायला हरकत नाही. करिअर सांभाळा, पण घराकडे लक्ष द्या, आईवडिलांकडे लक्ष द्या. आणि एवढंच माझं तुम्हाला सांगणं आहे की तरुण मुलांचे प्रश्न अनेक आहेत, त्या प्रश्नांना
शांतपणाने बसून आपल्यापेक्षा मोठ्या माणसांची सल्ला घेऊन त्याच्यावर उत्तर काढा. मीच हुशार, माझ्या आईवडिलांना काय समजतं असं अजिबात नाही. त्यांचं व्यवहारिक ज्ञान असतं, तुमचं पुस्तकी ज्ञान असतं. हा मोठा फरक आहे. त्याच्यामुळे तरुण मुलांना माझी विनंती की तुमचं जीवन आनंदी करा. येणारा काळ खूप संघर्षाचा आहे. कोणी कोणाला विचारत नाही, पैशाशिवाय कोणी जवळ करत नाही. त्याच्यामुळे म्हातारपणाची सोय आज करा, आजच बचतीला सुरुवात करा. घरातल्यांची काळजी असेल, टर्म इन्शुरन्स तुम्ही काढलाच पाहिजे. दोन्ही बाबतीत काही मार्गदर्शन लागलं तर माझा मोबाईल नंबर याच्यावर टाकलेला आहे, त्याच्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करा. रामकृष्ण.